आज आम्ही निघालोय आखाड पार्टीसाठी आणि टू व्हीलर वरून मुलींना घेऊन जाणं काही सोपं नसतंय. त्यामुळं पाऊस पण येत होता. मग मी गाडी बुक केली रिक्षा आणि मग आम्ही निघालोय. हे कात्रजचा व्ह्यू आहे बघा ब्रिज खालचा. ह्या ब्रिजचं काम कधी होतंय काय माहिती. आणि छान असं तयारी चालू होती बिर्याणीची. मी गेले तेव्हा कोथिंबीर, कांदा, टोमॅटो असं सगळं तळून घेतलं होतं मस्त मामींनी. आणि इकडे तांदूळ पण उकडून ठेवला होता. व्हेजवाल्या लोकांसाठी ही वांग्याची बिर्याणी चालली होती. तुमच्यासाठी नवीनच असेल ऑब्व्हियसली, माझ्यासाठी पण नवीन होती आणि खूप भारी लागली बरं का. ही मी खाऊन बघितली. सेम जसं आपण व्हेज पुलाव किंवा चिकन बिर्याणी करतो ना, तशाच पद्धतीची ही बिर्याणी आहे. वांग्याला मॅरिनेट करायचं आणि देन जसं आपण चिकन बिर्याणी करतो सेम त्या पद्धतीने वांग्याला छान तेल सुटलं की मग त्यात उकडलेला भात टाकून घ्यायचा छान आणि लेअर लावून घ्यायचा. तुमची आखाड पार्टी झाली का नाही हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि त्यानंतर अशी मजा मस्ती करत करत ही बिर्याणी पण शिजायला सुरुवात झाली. आणि जे सगळं तळलेलं होतं ते सगळं त्याच्यामध्ये टाकून दिलं, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, आणि मस्त त्याला लेअरिंग करून दम द्यायला ठेवून दिलं. हे माझ्या मामींचं किचन आहे. मला इतकं सुंदर वाटतं ना इकडं आल्यावरती. खूप रिफ्रेशिंग आहे आणि आजूबाजूचं वातावरण खूप छान झालं होतं कारण नुकताच पाऊस पडून गेला होता. आणि असं सगळेजण जमले ना की खूप मजा येते. माझ्या मामाच्या मुली, माझ्या मुली यांनी खूप खूप धिंगाणा केला एक दिवस. आम्ही राहायलाच गेलो होतो बॅग वगैरे घेऊन. आणि इथे बघू शकता तुम्ही मोठ्या पातेल्यामध्ये ही चिकन बिर्याणी आहे आणि ही जी छोट्या पातेल्यामध्ये आहे ती व्हेज बिर्याणी आहे वांग्याची. मला पर्सनली विचाराल ना तुम्ही तर मी तुम्हाला सांगेल ही जगातली सगळ्यात सगळ्यात बेस्ट बिर्याणी आहे. कारण हीच बिर्याणी आम्ही लहानपणापासून खात आलोय आणि जे आपण लहानपणापासून टेस्ट करतो ना, ज्याची आपुलकी म्हणजे खाताना आपल्याला असं जाणवते ना की हे आपल्या लहानपणीचा ही टेस्ट आहे. तर ते आपल्यासाठी सगळ्यात बेस्ट असतं आणि त्या ऑर्डर सुद्धा घेतात चिकन बिर्याणीच्या. सो तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर नक्की मला डीएम करू शकता. त्यानंतर मस्त अशी काकडी कांद्याची आणि त्याच्यामध्ये एक बीट पण खिसून टाकलेलं, त्याची कोशिंबीर केली आणि मस्त आम्ही सगळी अंगत पंगत घालून फॅमिली पूर्ण बिर्याणी खाण्यासाठी बसलो. ही जवळ-जवळ 8-9 किलोची बिर्याणी होती आणि ती आम्ही सगळ्यांनी फस्त केली. अगदी थोडीशी राहिली होती दुसऱ्या दिवशीसाठी. ती पण आम्ही नाश्त्याला खाऊन टाकली आणि मस्तपैकी जेवण झालं. त्यानंतर मयूरच्या लग्नाचा व्हिडिओ तर नव्हता आला, पण एंगेजमेंट सेरेमनीचे जे व्हिडिओज होते, ते मस्त आम्ही फॅमिलीने एन्जॉय केले आणि रात्री मस्त Blinkitवरून आईस्क्रीम मागवलं, UNO मागवला फ्लिपवाला आणि मग 3 वाजेपर्यंत आम्ही ते खेळत बसलो. खूप मजा आली. असं कधीतरी एक दिवस काढून मजा मस्ती करायला खूप खूप भारी वाटतं. तुम्ही पण माहेरी जाऊन अशी मस्ती करता का? मला नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.